विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे 2 ते 3 दिवस शिल्लक असताना नाशिकमध्ये उमेदवारांकडून मतदारसंघातील घरोघरी जाऊन प्रचार केला जातोय। महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक पश्चिम मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार सुधाकर बडगुजर यांचा मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू आहे। सुधाकर बडगुजर यांच्या प्रचारार्थ आज सातपूर कॉलनीमधील सप्तशृंगी मातेचं दर्शन घेऊन बाईक रॅलीला सुरुवात करण्यात आली। यावेळी चौकाचौकात बडगुजर यांचे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले। यावेळी नाशिक पश्चिम मतदारसंघातून सुधाकर बडगुजर हे प्रचंड मतांनी विजयी होतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला। अधिकृत उमेदवार सुधाकर बडगुजर यांच्या प्रचारार्थ आज नागपूरमध्ये बाईक रॅली सुरू आहे। उद्या 5 वाजता प्रचार बंद होईल। या मतदारसंघाचा कानाकोपरा, चौक, गल्ली, इमारती आम्ही सर्वांनी आणि उमेदवारांनी फिरून काढलेले आहे आणि 3 महिन्यापूर्वी सुरू झालेला प्रचार या मागच्या आठवड्यापासून लोकांच्या चेहऱ्यावर एक वेगळा उत्साह आहे। लोकांना मशालला मतदान करायचं, शिवसेनेवर अन्याय झाले, 2 वर्षापूर्वी गद्दारी झाली आहे, खोटे सरकार तयार झालंय, याच्या विरोधात महाराष्ट्रात तरी आक्रोश दिसतोच, परंतु पश्चिम मधला कामगार, इथला नागरिक, इथला कष्टकरी संपूर्णपणे उद्धव ठाकरे साहेबांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी एक आमदार गरजेचा आहे। त्याच्यातले आमचे प्रचंड मताने निवडून जाते। महाविकास आघाडी, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, कम्युनिस्ट, माननीय भाऊ डॉक्टर DL कराड, सर्व मंडळी ही तळागाळातली कामाला लागलेली आहे। नक्कीच तारखेला मशाल या चिन्हावर बटन दाबून लोक सुधाकर भाऊ यांना प्रचंड मताने निवडून देतील असा विश्वास आहे। धन्यवाद। जय हिंद। या बाईक रॅली प्रसंगी माजी नगरसेविका इंदुमती नागरे, पल्लवी पाटील, मनोहर बोराडे, देवा जाधव, डॉक्टर वृषाली सोनवणे, धीरज शेळके, श्याम फर्नांडिस यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो।